ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथे एका मद्यपी तरुणाने गावात रस्त्यावर काचेच्या बाटल्या फोडल्याचा प्रकार समोर आलाय। बाटल्या फोडल्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी काचा पडल्याने वाहनधारकांना तसेच ग्रामस्थांना अडचणी निर्माण झाल्या होत्या। मंत्री गिरीश महाजन यांनी बाटल्या फोडणाऱ्या माथेफिरू तरुणाला झाडू मारायला सांगून रस्त्यांवरील काचा स्वच्छ करण्याची अद्दल घडवली आहे। मंत्री गिरीश महाजन एका कार्यक्रमासाठी पळासखेडा गावात आले असता काचांमुळे ग्रामस्थांनी ताफा थांबवला आणि प्रकार गिरीश महाजन यांच्या लक्षात आणून दिला। प्रकार लक्षात येताच मंत्री गिरीश महाजन यांनी रस्त्यावर बाटल्या फोडणाऱ्या माथेफिरूला रस्ता स्वच्छ करण्याची अद्दल घडवली आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले। दारूच्या नशेत संबंधिताने कोल्ड्रिंकच्या 20 ते 25 बाटल्या रस्त्यावर फोडल्या होत्या अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे। बिनलाजा बुरा व्यक्ती होतात आणि गावात काचाच्या बाटल्या फोडल्या, त्यानंतर त्याला आपण एक गांधीगिरीच्या पद्धतीची शिक्षा देखील दिली, झाडू मारायला होतं। खरं म्हणजे मला काय बोलावं की शब्दात इतकं 42 टेम्परेचर या ठिकाणी आहे आणि या बाजारात दारू फुल पिऊन त्या ठिकाणी एवढ्या हायवेवर इथे रस्त्यावर त्या थम्सअपच्या कोकोकोलाच्या बाटल्या फोडतोय आणि सर्वदूर त्यांनी काचच का ठेवले, जो 25 बाटल्या त्यांनी इथे रस्त्यावर फेकलेल्या आहेत आणि सगळे काच करून टाकलेले आहेत। येणाऱ्या गाड्यांना तो काच लागतायत। आता इथे गाव आहे, त्या गावामध्ये सगळे रस्त्याने बाया जातील, महिला मुलं मुली खेळतील, सगळे काचच का झाले। आपण बघितलं किती काच झालेले आहेत आणि कोणीच बोलत नाही, सगळं गाव गंमत बघते त्याची। मग मी इकडनं लग्नावून येत होतो म्हणून मग मी ते बघितलं आणि त्यानंतर मग माझ्यासोबत पोलीस होते, त्यांना आपण ताब्यात घेतलं आणि त्याला झाडू देऊन सगळा रस्ता साफ करायला लावला। अर्धा रस्ता लागला त्याला, पण सगळं समोर साफ करायला लावला। पण तो इतकी दारू प्यायलेला आहे, त्याला काय बोलत तेही समजत नाही। पण इथे त्याने पूर्ण रस्ताच बंद केला सरकारचा जवळपास, तरी सगळ्या बाटल्या टाकून रस्त्यावर पडून। तुम्ही स्वतः त्याला झाडू मारायला लावलेले आणि सगळं साफ करायला लावलं। मग आता काय करतो, तेवढ्यासाठी मला उभं राहावं लागलं इथे 20-25 मिनिट त्याच्याकडे तसं साफ करून घेतलं आहे। पण अतिशय चुकीचं गंभीर आहे ना, एवढ्या उन्हामध्ये होता तो खुशाल इथे सगळ्या बाटल्या फोडतोय, लोक येतात, इतकं ट्रॅफिक चाललेलं आहे आणि गाड्या थांबून गेलेल्या आहे। भाऊ, आपला भाषणामध्ये तरुणाई तुम्ही सांगत असतात की व्यसनाकडे वळू नका, मात्र या ठिकाणी अजबच प्रकार पाहायला मिळाला आहे। काय कोणाकोणाला थांबवणार, आपण सांगणं आपलं काम आहे। आता याचं रोजचंच नाटक आहे म्हणे, असं आहे रोजच काही ना काही नाटक करतो म्हणे, अधूनमधून बाटल्या फोडतो रस्त्यावर। आज तो नेमका माझ्या समोरच दिसला, बघू आता त्याला मी पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे, त्याच्याकडून सगळा रस्ता साफ करून घेतला। पण दुसरं कोण काढणार, कोणी साफ केला तसा रस्ता।